नमस्कार, मी प्रवीण अहिरे. तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. फॉर्म मंजूर असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते केलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्याबाबतची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच वेबसाईट आणि ॲप्लिकेशनच्या चालू असण्यासंदर्भातची माहिती पाहणार आहोत. नवा मोठा जो काही बदल आहे तो योजनेच्या संदर्भात आहे. तर सर्व माहिती ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर बघा, एक एक करून संपूर्ण ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वच ज्या काही अपडेट्स आहेत त्या पाहूया. तर बघा, सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ॲप व पोर्टल पडले बंद, महिला त्रस्त. तर पाहू शकता बघा, ॲप्लिकेशन व जे काही पोर्टल होतं तर ते ह्या ठिकाणी कालपासून आणि आज सकाळी पण या ठिकाणी बंद होतं. वेबसाईट देखील बंद होती आणि पोर्टल देखील त्या ठिकाणी बंद होतं. परंतु आता वेबसाईट जी आहे ती सुरू झालेली आहे. आता वेबसाईट जी आहे ती सुरू झालेली आहे. आता वेबसाईट बंद कशी होती ते देखील तुम्हाला दाखवतो आणि सुरू कशी झाली ते देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर बघा, सकाळी अशा पद्धतीचा मेसेज येत होता. वेबसाईटवर आपण गेलो तर वी विल बी बॅक सून, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, अवर वेबसाईट इज करंटली अंडरगोईंग शेड्यूल मेंटेनन्स, थँक्यू फॉर युअर अंडरस्टँडिंग. अशा पद्धतीचा मेसेज सकाळी येत होता. परंतु आत्ता जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे आणि जवळपास 74,000 फॉर्म जे आहेत ते सबमिट झालेले आहेत. तुमचा देखील फॉर्म तुम्ही भरू शकता. बहुतेक माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील, त्यांचे अजूनही फॉर्म भरले गेलेले नाहीत, तर त्यांनी नवीन फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. वेबसाईट सुरू झालेली आहे. तर बघा, ॲप्लिकेशन सुरू नाही आहे, पण तुम्ही वेबसाईटवर देखील हे जे काही फॉर्म आहेत ते भरू शकता आणि तुमचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट होऊ शकतो. तर बघा, वेबसाईटवर देखील तुम्हाला घेऊन जातो आणि लाईव्ह माहिती दाखवतो. तर बघा, संपूर्ण माहितीसाठी आपण वेबसाईटवर आलेलो आहोत. पाहू शकता बघा, अशा पद्धतीने वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे. आत्तापर्यंत एकूण अर्ज किती झालेले तर 74,200 अर्ज ह्या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, या वेबसाईटवर 74,200 अर्ज माता भगिनींचे आलेले आहेत. अजूनही बहुतेक महाराष्ट्रातील महिला आहेत ज्यांचे अर्ज बाकी आहेत, तर त्या महिलांनी देखील लवकरात लवकर या ठिकाणी हे जे काही अर्ज आहेत ते भरून टाकायचे. वेबसाईट सुरू झालेली आहे. तर परंतु पाहू शकता, पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या अजूनपर्यंत एकही अर्ज मंजूर झालेला नाही आहे पोर्टलवर. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायची नाही, लवकरच हे देखील होऊन जातील. संपूर्ण अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर या ठिकाणी बघा, संपूर्ण अर्ज करण्याची प्रोसेस देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला या पोर्टलवर जाऊन संपूर्ण अर्ज करायचा आहे. ठीक आहे, आता पुढची अपडेट पाहूया. तर बघा, ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झालेले तर त्या माता भगिनींनी काय करायचं आहे. बघा, तुमचे अर्ज मंजूर झाल्यानंतर देखील तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे असं की तुमचे जे काही बँक अकाउंट तुम्ही या ठिकाणी फॉर्ममध्ये दिलेलं असेल, बँक अकाउंट, ठीक आहे, जो काही बँक अकाउंट नंबर तुम्ही फॉर्ममध्ये दिलेला असेल तर त्या अकाउंटला तुमचा आधार सीडिंग आहे का, आधार सीडिंग आहे का ते चेक करून घ्यायचं आहे एक वेळेस. ठीक आहे, सर्वांनी, तरच तुम्हाला पैसे येतील. कारण हे जे काही पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पाठवले जातील. आधारच्या माध्यमातून ते पैसे येत असतात. त्या कारणास्तव तुम्ही जो काही बँक अकाउंट नंबर दिलेला आहे त्याला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करायचं आहे. आधार कार्डच्या वेबसाईटला जायचे, त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटमेंट तुम्हाला स्टेटस असतं ते तुम्हाला चेक करता येईल. तुमचा जो काय आधार कार्ड नंबर असेल तो टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं बँक सीडिंग चेक करू शकता. ज्या बँकेला जो फॉर्ममध्ये तुम्ही बँक अकाउंट नंबर दिलेला आहे त्यालाच तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते चेक करा, तरच तुम्हाला पैसे मिळू शकणार आहेत. ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झालेले त्यांच्यासाठी. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या मात्र अद्याप बँक खाते न उघडलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे योजनेचा फायदा घेण्यासाठी सदर महिलांना लवकरात लवकर बँक खाते उघडावे लागणार आहे. आतापर्यंत जवळपास 12 अर्ज अवैध ठरवण्यात आले असून उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. तर बघा, तुमचं जे काय अकाउंट नसेल तरी देखील तुमचे अर्ज बाद या ठिकाणी ठरवण्यात येत आहेत. तर तुम्ही अकाउंट नसेल तर लवकरात लवकर तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते तुम्ही उघडून घ्यायचं आहे आणि तरच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तर बघा, नवीन वेबसाईट संदर्भाची अपडेट दिली होती. अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण पाहिलेली आहे. तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. तर आपण लाडकी बहीण योजनेची पुढील अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.